आज आपण वर्षभर टिकणारा फ्रोझन मटार घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी इथे साधारण 1.5 किलो मटार घेतलेला आहे। गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालून हे पाणी थोडंसं हलवून घ्यायचं। पाण्याला बुडबुडी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण हा मटार घालून 1 ते 1.5 मिनिट छान असं शिजवून घेणार आहे। खूप जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटच हा मटार शिजवून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर इथे मी चाळणीसारख्या भांड्यामध्ये हे मटार काढून घेतलेले आहेत। साखरेमुळे मटारला हिरवा रंग आहे तसंच राहतो आणि मिठामुळे मटार जास्त दिवस टिकायला, वर्षभर टिकायला मदत होते। हे मटार चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर नळाच्या पाण्याखाली धुवून इथे फ्रीजमधील थंड पाणी काढून घेतले होते पातेल्यामध्ये, तर त्या पातेल्यामध्ये हे मटार घालून घेतलेले आहे। फ्रीजमधील थंड पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं मटार ठेवायचे, म्हणजे त्याची कुक होण्याची प्रोसेस थांबते। इथे मटार पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर एअरटाईट बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवायचे। माझ्याकडे एअरटाईट बॅग नव्हती, तर इथे मी पॉलिथिनच्या बॅगवर कागद ठेवून चाकू गरम करून चाकू अशा पद्धतीने प्रेस करून इथे मी एअरटाईट बॅग बनवून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट इथे एअरटाईट बॅग